बस मोहर तर खूप मस्त आलाय. जर असाच मोहर राहिला तर मग भाई आपला कोकणी माणूस डायरेक्ट दुबईला घुसणार आहे. भाई जो आंब्याला मोहर लागलाय ना या वर्षी, बाप रे बाप, नेक्स्ट लेवल. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला अंदाज येईल. नाही बाबा, झोप झोप, तुला डिस्टर्ब नाही करत मी, नाहीतर लोक मला शिवाय देतील. गेला झोपायला पण देत नाही तुम्हाला. जाऊ दे, झोप तू, चल. तर मग आपण पोहोचलेलो आहोत साळगावकरांच्या गणपती मंदिराकडे. सोन्याचा गणपती समोर आहे, पण सो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूस ब्लॉग. आणि आज आहे दिवस 7वा. सकाळी सकाळी आपण चाललो आहे कुठे, प्रणेशाचं पार्सल घ्यायला. तर मग असं काल चिरागने पाठवलेलं पार्सल, पण ते सकाळी घ्यायला आम्हाला काय मिळालं नाही. तर मग आता 8 वाजता चाललो आहे. 5 वाजता आलेला तो एस टीवाला, पण आम्ही मला कळलंच नाही कधी आला आणि कधी गेला तो. सो आता जाऊया, पार्सल घेऊया आणि परत घरी येऊया चाय प्यायला, कारण की सकाळी सकाळी वाजले आहेत 8. थंडी खूप आहे. सो लेट्स गो. आणि हा बघा आमचा कबीर सकाळी सकाळी उठून काय करतं. मला भीती वाटते का तू गाडीच्या समोर वगैरे यायचा. छोटा आहे ना, तर मग त्याला इतकं काही समजत नाही, त्यामुळे त्याला मी मोस्टली घरातच ठेवतो, बाहेर काढत नाही. मोठं झालं की थोडं मॅच्युअर झालं की थोडं कळेल त्याला. बाकी जाऊया, आजचा दिवस स्टार्ट करूया. लेट्स गो. तर मग आता प्रणयचं पार्सल घेतलं आहे आणि आपण लगे हात पेट्रोल पण टाकलं आहे. आहे आचऱ्याचा पेट्रोल पंप, हा 24 तास चालू असतो आणि खूप फायदेशीर ठरतो आम्हाला. मुंबईला सकाळी निघायचं असेल वगैरे तर मग पटकन सकाळी सकाळी आम्हाला इकडे पेट्रोल मिळून जातं. 24 तास चालू आहे तर बेनिफिशियल आहे. आणि आपल्या मालवण देवगड रोडलाच आहे, लेफ्ट साईडला. आणि खूप जुना पेट्रोल पंप, ऑलमोस्ट हा आचऱ्यामधला पहिला पेट्रोल पंप आहे. तर मग आणि 24 तास पण आहे, तर मग छान आहे हा. आणि इंडियन ऑइल आहे, तर फक्त CNG नाही यार. CNG झालं असतं ना तर मजा आली. पण बघू आता कधी CNG होत आहे ते इकडे. बाकी जाऊया घरी आणि आपला बाकीचं काम करून टाकूया. आणि इकडे बघू शकता भाई, जो आंब्याला मोहर लागलाय ना या वर्षी, बाप रे बाप, नेक्स्ट लेवल. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला अंदाज येईल. इतका खुल्ला आहे ना मोहर, मस्तपैकी. पण आता पाऊस नको पडायला आणि असाच राहून दे मोहर, तर मग मस्त आंबे भेटतील यावर्षी. आपल्या शेतकऱ्याचे खूप फायदा होईल, खूप म्हणजे खूप फायदा. आणि खूप चांगला आंबा भेटेल दरवर्षीप्रमाणे. काही असं आपत्ती नको यायला नैसर्गिक, त्यामुळे आंबा खराब होतो, पण यावर्षी नको व्हायला बाबा. देवाला प्रार्थना करू आणि यावर्षी आपलं आंब्याचं उत्पन्न चांगलं भेटून दे, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी. बाकी बस मोहर तर खूप मस्त आलाय. जर असाच मोहर राहिला तर मग भाई आपला कोकणी माणूस डायरेक्ट दुबईला घुसणार आहे. इतकं चांगलं उत्पन्न भेटेल यावर्षी. हे बघा, बघू शकता तुम्ही, काय मोहर आला यार. डेंजर डेंजर डेंजर. एक नंबर मोहर आलाय भाई आंब्यांना. तर मग कोणत्या झाडांवरती मोहर जास्त आणि पानं कमी दिसतात. खूप मस्त बघून छान वाटतंय. पण आता बघू, टिकायला पाहिजे. टिकला तर एक नंबर मजा आहे म्हणतोय. जाऊया चला घरी आता, थंडी वाजते रे बाबा खूप. तर मग आता सकाळी काका आलाय आणि आपले झाडं लावायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तर मग आता इकडे अजून 4 झाडं बाकी आहेत. काका तिकडे कलम लावतो, तुम्हाला दाखवतो. हाय सरच लावाय ना कलम. होय, हा आहे ना, बरोबर. आणि कोणतं चाफो ना, काय सर. हा चलात जागा ना, लावून टाकूया सर. तर मानतं पेरूच आहे, समोरच लावूया. तर मग इकडे आता आपण लावतोय
कलम आणि इकडे चाफा लावून टाकू. आणि काका आला आपला हेल्प करायला, कारण की मला जमत नाही, पाठ जाम दुखते अजूनपर्यंत. आज काल दुखायला चालू झालेली, आज पण दुखते आहे माझी. तर मग जास्त नाही, कालपासूनची आज थोडी बरी आहे, पण स्टील अजून काय उचलायला वगैरे सांगितलं नाही, त्यामुळे बोंबललं आहे सगळं. तर मग चाफा देऊया काकाला. आणि हा लाल चाफा आहे, तर मग याची फुलं खूप मस्त येतील. आणि मला ॲक्च्युअली माझी चाफा आवडतो, वास खूप छान येतो त्याचा. तर मग तोपर्यंत काका लावतोय झाडं, तोपर्यंत आपण पाणी लावून टाकू झाडांना. तर मग इकडे सध्या आपला कलम लागलाय, कारण की थोडी कलमाला जास्त जागा लागते. तर मग इकडे कलम लावून ठेवलं आणि इकडे आपला चाफा लागलाय, तो बघा समोर. आणि इकडे जुना चाफा पण आहे, हा सफेद चाफा आहे आणि तो आहे लाल चाफा. तर मग 2 चाफ्याची झाडं लागल्यात मस्त. आता एक पेरूचं झाड आहे, ते लावू, ते तर समोरच लावायचं आहे. तोपर्यंत मी माझे व्हिडिओचे एडिटिंग वगैरे करून घेतो आणि नंतर पाणी लावून टाकतो झाडांना. आणि 2 फक्त फुलांची झाडं राहिली आहेत तिकडे. ए कबीर चल आज चल. तर आता आराध्या झोपलेली आमची आणि उठली मध्येच, आणि बघून बघून कशी ए गाई कर गाई कर गाई कर. हे बघा गाई बघा कशी करते. आता झोपलेली ती, उठली, मम्माकडे जायच्या अगोदर रडायला लागली. आणि मस्ती बघा तिची. गाई कर चल, गाई करून दाखव. गाई कर चल, गाई कर ना आराध्या, गाई करून दाखव. गाई गाई कर. गाई बघा आमची. आईला एक मी पण आता ब्लॉगच एडिट करत होतो ना, तोपर्यंत उठली ही. झोपते दिवस मला टाइम भेटतो ब्लॉग एडिट करायला, नाहीतर मग आमचं शेड्यूल खूप टाईट असतं. तर मग आपला ब्लॉग रेंडर होतोय आणि आमचं सोबत बघा जेवण चालू आहे. माझं पण जेवण चालू आहे आणि माझ्या ताटामध्ये आमची आराध्या पण जेवते. मम्मा भरवते तिला, पण तिला काय ना काय असं वेगळं करावं लागतं. तिला असं वाटतं की आता मी बाबाच्या ताटामधनं जेवते तर मग जेवते, नाहीतर मग अशी जेवत नाही ती. याई काय आलं. ठीक आहे, होऊन दे सावकाश. आता व्लॉग बरोबर आज 6 वाजता येईल. सो आता वाजलेले आहेत 5:40 आणि आम्ही निघालेलो आहोत मालवणला. तर मग आपण मालवणला का चाललो आहे, कारण की आज आहे अंगारकी संकष्टी. तर मग आज चांगला मुहूर्त पण आहे आणि आपल्याकडे ऑप्शन आहे की आपण जाऊ शकतो मालवणला. आणि आज म्हणजे थोडी तब्येत पण चांगली आहे, पाठ थोडी दुखणं कमी झाली आहे. तर मग मी ट्राय पण करू शकतो आज. तर मग बोललो की आज आहे, मौका है, दस्तूर है, तो क्यों नहीं आज गणपती बाप्पा के दर्शन कर लिए जाय. तर मग हिंदी इतकं चांगलं नाही आहे, इतकं समजून घ्या. पण आता जाऊया आपण मालवणला, बाप्पाचं दर्शन घेऊया, कारण की मालवणला आहे फेमस गणपती, आपला सोन्याचा गणपती आहे. तर मग तुम्हाला माहीत असेल मोस्ट ऑफ द लोकांना. तर मग तिकडे जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया. आणि बाजूलाच आपला मोदकचा स्टॉल आहे, एक आजी आहे, ती मोदक बनवते. माहीत बी आता असेल ना असेल माहीत नाही, जर असेल तर मग आता मोदक पण घेऊन येऊ आणि बघू कसं होतं आहे. आणि थोडं रॉक गार्डनला जायचं पण प्लॅन आहे. लेट्स सी कसं होतं. आणि चला जाऊया, पहिला आपण पोहोचूया मंदिराकडे आणि नंतर मग ब्लॉग चालू करतो. आणि आमच्यासोबत आहे नेहमीप्रमाणे प्रणशा आणि आमची पिंटू आराध्या. तर मग कालचा ब्लॉग चड्डीचा नाडा खाते, नाडा बघा कसा खाते, खुद की चड्डी का नाडा खा रही आहे. आणि मी जेव्हा हुडी घालतो ना, तेव्हा माझी हुडीची नाडी ती खात असते. तर मग तिला काय नाड्याविषयी प्रेम आहे काय माहीत, पण काय बोलतो. आणि जर कालचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मग कालचा ब्लॉग पूर्ण आपल्या आराध्यावरतीच होता. ती काय घरी टाइमपास करते, कशी मस्ती करते, तुम्हाला एकंदरीत कळालं असेल की किती त्रास देते आम्हाला ती. पण तो त्रास नसतो, तिचं खेळणं असतं, पण काय करू शकतो. बाकी चला जाऊया आपण आता पोहोचूया मालवणला आणि तुम्हाला दाखवते कसं मंदिर आहे आणि कशी आहे आपलं बाप्पाची मूर्ती.
एवढी झोप तिची डोळ्यावरती आली आहे ना आणि आता झोपते ती डुलक्या देते अरे बापरे हे बघ समोर बघ समोर बघ. नाही बाबा झोप झोप तुला डिस्टर्ब नाही करत मी नाहीतर लोक मला शिवाय देतील की हिला झोपायला पण देत नाही तुम्हाला जाऊ दे झोप तू चल. तर मग आपण मालवणच्या एक 10 किलोमीटर 5 किलोमीटर पहिले आहोत. तर मग इकडे आता कोणता तरी हा फेमस नाका आहे खडवण नाका म्हणून आहे आपलं मालवणच्या अगोदर आणि हा फेमस स्पॉट आहे. आम्हाला तर इकडे नेहमी ना दरवेळी इकडे मोर दिसतात आणि ते पण असं पावसामध्ये आला तर खूप जवळ असतात पण आता खूप लांब आहे. मी ट्राय करतो दाखवायला तुम्हाला. तो बघा तिकडे मोर आहे खूप फुसट दिसतोय पण आहे. तर मग तुम्ही कोकणामध्ये आला तर तुम्हाला असे प्राणी आणि पक्षी दिसत राहतात. तर मग जाऊया आपण पुढे. बाकी कधी जर नेक्स्ट टाइम जर जवळपास दिसला तर तुम्हाला दाखवतो पण आता खूप लांब आहे नाही दिसणार. जर माझ्याकडे क्लिप असेल तर मी टाकतो जवळ. इकडेच आम्हाला मोर दिसला लास्ट टाइम जवळच होता ती क्लिप दाखवतो तुम्हाला. तर मग आपण पोचलेलो आहोत साळगावकरांच्या गणपती मंदिराकडे. सोन्याचा गणपती समोर आहे पण आमचा बाबू अजून झोपलाय. तिला आता मम्मा उठवायचा ट्राय करते. ए आराध्या आराध्या ए आराध्या आराध्या ए आराध्या उठा 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 चलो बाप्पा बाप्पा आला चला. बाप्पा आला रे. अरे वा. पाय पडायचे ना बाप्पाला. बाप्पा आहे समोर पाय पडायला चालू झाले. बाप्पा आहे. चलो निघूया पाय पडूया बाप्पाच्या दुर्वा घेऊ आधी. चलो मोदक कसे आहेत एक किती आहेत आता असतात ना किती घेऊया 6. हा चला 6 काढून आम्ही येतो पाय पडून येतो आधी. चला आता उकडीचे मोदक पण आपल्याला मिळाले आणि प्रणेशाने घेतलं दुर्व आणि नारळ. तर मग बाप्पाला आपण वाहूया आणि नंतर मग आपण मोदक घेऊन जाऊया रॉक गार्डनला. तर मग आधी इकडे दशावताराचं आहे वाटतं बाळू मामा वगैरे काय काय दिसतंय. तर असं आहे आपलं मंदिर. बाप्पा आला ना आता बाप्पा आहे. हा ठेव ना. आणि लहानपणी ना इकडे पॉन्ड होता म्हणून मी यायचो इकडे पण आता मासे आहेत की नाही माहीत नाही. आहेत बा मासे आतमध्ये मोठा मासा शार्क. तर मग आधी आपण पाया पडूया. पप्पा गणपती बाप्पा मोरया. काय किती वेळ गणपती वाट बघतोय. ते ठेव पप्पाला ठेवते. पप्पाला दे. देवा गुड गर्ल.
पण आहे मोदकांचा. तर मग आम्ही मोदक घेतले, आता 6 मोदक घेतल्यात, 120 रुपये झाले, 20 रुपयाला एक मोदक आहे. तर मग सगळं मोदक दाखवता नाही त्याचे संपले, ते मोदक संपले, आपल्याकडे आहेत तेवढेच आता. तर मग आपण आता जर कधी आलात तर मग इकडे काकांकडे व्हिजिट करा आणि नंबर वगैरे खाली दिला आहे, तर मग मोदक मिळून जातील तुम्हाला. तर मग आता जाऊया आपण टुवर्ड्स किधर जाणे का रॉक गार्डनला जात आहे. तर मग रॉक गार्डनला जाऊन आता काहीतरी खाऊया व्हेज. तर मग आपण आलो आहोत रॉक गार्डनकडे आणि समोर बघू इकडं समुद्र आणि इकडे आहे प्रणयशा, कारण की खाली आहे पे एन पार्क. पण ट्रिक अशी आहे की पे एन पार्कला पार्क केल्याशिवाय ना समोर अशी जागा आहे, इकडे तुम्ही पार्क करू शकता गाडी, पण ते आपल्या रिस्कवरती आहे. पण आता इकडे कोकणात म्हटल्यावर काही त्रास नसतो गाड्यांना, कोणाचं समोरून तुमच्या गाड्यांसोबत काही करत नाही. तर मग दुसरीकडे लावू शकता जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर, कारण की आता आम्ही लोकल आहोत तर मग आम्हाला तिकडे पैसे देणं इतकं वाटत नाही वर्थ, त्यामुळे मी इकडे लावतो. बाकी आता बघूया काय आहे खायला व्हेजमध्ये, सो दाखवतो तुम्हाला काय खाऊ आम्ही. तर मग रॉक गार्डनच्या बाहेर असे स्टॉल्स आहेत, तर मग तुम्हाला हवं ते तुम्ही चूज करून खाऊ शकता. तर मग आम्ही आता बघतो काय आम्हाला खायला भेटतं. इकडे फालुदा वगैरे पण आहे. व्हॉट शॅल आय ईट वी ईट. आज शोरमा बंद केलं आहे, बरोबर अंगारकी आहे म्हणून त्याने पण डोकं लावलं. कॉर्नवाला पण बंद आहे आज. इधर क्या मिलेगा अभी इधर, काय होतं तिकडे, चल ट्राय करू. आम्ही आता शेवपुरी घेतली आणि समोर आहे मालवणी स्पेशल भेळ आणि शेवपुरी पाणीपुरी सगळे. तर मग प्रणेशाने ट्राय केलेली आहे. तुला नाही आहे का, कशी आहे, तर मी पण ट्राय करतो आणि बाकीचं दुसरं काहीतरी बघू आता खायला काय भेटतं आहे का. तर मग आम्ही आता रॉक गार्डनवरून आलेलो इकडे बाजारामध्ये आणि विचार केलेला की इकडे आपल्या कॉर्नरला कोणता वडापाव आहे तो समर्थ वगैरे असं काहीतरी नाव आहे त्याचं. हां, तर मग तिकडे वडापाव आणि समोसा खूप छान मिळतात आपल्या बाजारामध्ये, मालवण बाजारात. तर मग आज काय माहिती आहे अंगारकी आहे म्हणून बंद ठेवलं आहे की काय केलं आहे. शोरमावाला पण बंद होता, तर शोरमा खायचंच नव्हतं, पण जो व्हेज वडापाव समोसा तिकडे चांगला भेटतात तो पण आज बंद आहे. आमचा एवढा पचका झाला ना आता, किती आम्ही आशा घेऊन आलेलो की आम्हाला खायला भेटेल काहीतरी, पण झालाय पुचका. तर मग आता जाऊ आणि मध्ये आमची हडीमध्ये ह्याची भजी आहेत, चुलीवरची भजी आहेत, तर खूप फेमस आहेत ती. तर मग तिकडे जाऊन भजी घेऊया आणि तिकडनं घरी जाऊया. सो लेट्स गो. तर मग आपण आलेलो हडीला आणि ही बघा आमची मिठ्ठू बोलत होती मला, तिकडे काकांसोबत बोलत होतो मी, आणि हडीवाली भजी फेमस आहे. तर मग तुम्हाला सांगायची गरज नाही, पण आता हडीमध्ये कधी आलात तर भजी ट्राय करू शकता. हा हडीचा पूल आहे समोर, त्याच्या अगोदरच भजीवाले आहेत. हा आलो आतमध्ये आलो. तर मग आलो आम्ही मालवणवरनं आणि आल्यानंतर ही झोपत तर नाही, पण हिची मस्ती बघा काय चालू आहे. काय करतेस? मम्मा काम करते ना ग. मम्मा एक ज्वेलरी दाखवते तिची, तर मग तुम्हाला दाखवतो. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल कसली हळव्याच्या दागिन्यांची, तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा प्रणयशाला. तिचा इंस्टा आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, तर मग तिला कॉन्टॅक्ट करा आणि तिच्याकडनं प्राइसिंग वगैरे बघा. जर सूट असतील तर मग तिला सांगा की माझा ब्लॉग बघून तिला ऑर्डर देतो, तर मग ती तुम्हाला थोडा वेळ डिस्काउंट पण देऊन टाकेल. तर मग आणि ऑर्डर करा फटफट आणि तुमच्या हळव्याचे दागिने घरी मागवा. तर आम्ही इकडनं मालवणवरनं आपलं आचऱ्यावरनंच तुम्हाला मुंबईला किंवा जिकडे कुठे असाल तिकडे आम्ही तुम्हाला कुरिअर करू शकतो. तर मग कुरिअर चार्जेस फ्री आहेत माझ्यातर्फे. हो, चलो
बाप्पाची पूजा करूया. नैवेद्य ठेवलेलं आहे. मम्मा पूजा चालू करा की मी करू? तर मग आपण आता चालू करूया बाप्पाची पूजा. आज अंगारकी पण आहे. आणि बाप्पा आराध्याला चांगली बुद्धी दे, लवकर लवकर मोठा कर. एक फुल आराध्याला दे ठेवायला. नाही फुल द्या, बाप्पाला फुल द्या. ठेव इकडे, ठेव इकडे, ठेव. गुड गर्ल. बापरे मध्येच ठेवलं बरोबर तिथे. चल मग आता आपण आहे ना आरती बोलूया बाप्पाची आणि आपण जेवण घेऊया. ओके चलो. अरे बापरे आरती चालू केली महाराज. गुड गर्ल रे. सो आजचा दिवस संपला. आजचा दिवस इतकाच ठेवू आपण. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा मला. खूप मस्त ब्लॉग्स होतात आणि खूप मजा पॉझिटिव्ह वाटतं आहे. आणि आज तर बाप्पाच्या पाया पडलो तर खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न झालं. आणि खूप दिवसानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो तर मग थोडी वेगळी फिलिंग होती. तर चांगलं आहे. बाकी दिवस तर छान गेला आजचा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा. आणि पुन्हा असंच भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या काहीतरी खूप इंटरेस्टिंग करायचा विचार चालू आहे. जर ते पार झालं एकदम नीट तर मग मजा येईल. बाकी तुम्हाला तर डेली ब्लॉग भेटत राहतात आता, तर मग टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला आमची फॅमिली तर दिसत राहणार आहे ब्लॉगमध्ये. बाकी बस भेटूया आपण अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, सायोनारा.